शिरवळ हे औद्योगिक क्षेत्राच्या ठिकाणी असणारे एक प्रमुख शहर आहे। या शहरामध्ये गेल्या 20-25 वर्षापासून औद्योगिक क्रांती फार मोठ्या झपाट्याने वाढत गेली आणि त्या औद्योगिक क्रांतीबरोबर लोकसंख्याही त्याच प्रमाणात नोकरीच्या माध्यमातून येणारी लोक वाढत गेल्यामुळं काय झालं की शिरवळमध्ये ज्या गोष्टी व्हायला नको आहेत त्या गोष्टी आता ह्या एवढ्या 4-6 महिन्यात जास्त प्रमाणात आल्या। त्यामुळं शिरवळकर सर्व पक्षीय मिळून आज 7/7/2026 संपूर्ण शिरवळ बंद ठेवून अंमली पदार्थाच्या विरोधात जी मोहीम शिरवळकरांनी हातात घेतली त्या अनुषंगाने आजचा संपूर्ण कडकडीत बंद पाळून शिरवळच्या सर्व व्यापाऱ्यांनी, सर्व नागरिकांनी, माता भगिनींनी सर्वांनीच या बंदला कडकडीत पाठिंबा देऊन की आपली तरुणाई बिघडू नये किंबहुना बिघडत चाललेली तरुणाई कुठंतरी जाग्यावर आली पाहिजे ह्या उद्देशाने खऱ्या अर्थानं शिरवळकरांनी उचललेलं हे पाऊल आहे। ह्यात ज्या पद्धतीने आत्ता पोलीस इन्स्पेक्टर इंगळे साहेब यांनी निवेदन गावाच्या वतीने स्वीकारून त्यांनी त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की ह्या गोष्टीला पूर्ण जरब आणून आम्ही हे संपूर्ण बंद 100% करू अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासित आम्हाला शिरवळकरांना केलेलं आहे। आणि जर का ह्या गोष्टीत आम्हाला कुठेही अडचण वाटली किंबहुना जर थांबत नाही असं दिसत असेल तर ह्याच्या पुढचंही तीव्र आंदोलन शिरवळकरांच्या वतीने या ठिकाणी सर्व पक्षीय ग्रामस्थ म्हणून केलं जाईल ही या निमित्तानं मी बोलतो। सर्वप्रथम शिरवळ ग्रामस्थांचं आणि शिरवळमधल्या सर्व तरुणांचं आणि व्यापाऱ्यांचं मनापासून धन्यवाद। ही लढाई ही अंमली पदार्थाच्या विरोधातली लढाई होती। ही ड्रग्स, गांजा, बिंगो, लॉटरी आणि अन्य जे अवैध धंदे आहेत त्या संदर्भातली ही लढाई होती। गावात ड्रग्सचं प्रमाण, अंमली पदार्थाचं प्रमाण खूप प्रचंड स्वरूपात गेल्या 1.5-2 वर्षात वाढलेले आणि त्या बाबतीत कारवाईचा बडगा मात्र उचलला जात नव्हता। त्यामुळं गावातला असंतोष हा गाव बंदच्या माध्यमातून आणि मूकमोर्चाच्या माध्यमातून निघाला आणि हा आवाज सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी, सातारा जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी तसेच सर्व प्रशासकीय व्यवस्थेंना पोचेल आणि मला खात्री आहे आता जे PI साहेबांनी सांगितलं की आता आम्ही योग्य ती कारवाई करू आणि आम्ही आमच्या निवेदनात दिलेलं आहे NDPS ॲक्ट 59च्या अंतर्गत सुद्धा ज्या पोलिसांनी कसूर केलेला आहे कर्तव्यात त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे त्या NDPS 59च्या अंतर्गत। आणि ते सुद्धा ते बोललेत की ज्यांनी कर्तव्यात कसूर केला आहे त्यांचा रिपोर्ट आम्ही नक्की पाठवू। त्यामुळं प्रशासनावर सुद्धा गावाचा दबाव राहील आणि गाव अंमली पदार्थ मुक्त होईल, बिंगो, लॉटरी आणि अन्य अवैध धंद्यांच्या बाबतीत मुक्त होईल अशी खात्री बाळगतो आणि पुन्हा एकदा शिरवळकरांना खूप खूप धन्यवाद देतो। पण त्याचबरोबर एक विनंती करतो की ही लढाई आत्ता सुरू झालेली आहे। जसं मागच्या नेत्यांनी सांगितलं त्याच पद्धतीत जर वेळ प्रसंगी पुढं काय करायचं आलं तर आपल्याला पुन्हा एकदा एकत्र यायची गरज भासली तर एकत्र यावं लागेल एवढं सुद्धा आपण सगळ्यांनी ठरवूया।